शंभूराजा घरी घरी तुले नाद गुंजला महाराष्ट्र माझा। नमस्कार, इझी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्र दिनानिमित्त आमरसपुरीचे ताट। सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आपण कढी भजी पण करणार आहोत। त्यासाठी चण्याची डाळ 1 तास भिजत घालायची आणि आता सुरुवात करायची आहे आपल्या ताटासाठी। त्यासाठी पहिल्यांदा गोड म्हणजे आपण करणार आहोत आमरस। आंबे छान धुवून घ्यायचे। ह्या झटपट तयार होणारा आमरस आहे। त्यासाठी मस्त असे आंबे घेतले आहेत आणि ते सुरीने असे साल काढून घ्यायचे। सुरीने मस्त अशी आंब्याची साल काढून घ्यायची आणि आंबा मस्त सोलून झाला आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवून घ्यायचा। जेवढ्या आंब्याचे आमरस करायचे आहे तेवढे आंबे सोलून घेऊन आंबा छान दाबून त्याचा पूर्ण गर काढून घ्यायचा। आता आंबे किती गोड आहेत इतपत त्यामध्ये साखर घालून घ्यायची आणि मिक्सरला छान बारीक करून घ्यायचा। झटपट तयार झाला आहे मस्त घट्ट असा टेस्टी आमरस। कोणी कोणी वेलची पावडर आणि केशर पण घालतात। तुम्हाला आवडत असेल तर घाला, मला तर असाच आवडतो। आता आपण बनवणार आहोत शेवाळ्या। त्यासाठी या घरी बनवलेल्या शेवाळ्या आहेत। गव्हाच्या पिठाची सोजी काढून बनवल्या आहेत। कोणी कोणी रव्या आणि मैद्याच्या पण बनवतात। या शेवया पण झटपट तयार होतात। छान पाणी उकळून घ्यायचे आणि त्यामध्ये शेवया टाकून घ्यायच्या। 5 मिनिटात तयार होतात शेवया। आता पाणी काढून टाकून त्यामध्ये थंड पाणी घालून छान नितळून घ्यायचे। तयार झाले आहेत मस्त सुटसुटीत अशा शेवया। आता ह्या नेहमी दुधामध्ये टाकून खाल्ल्या जातात, आपण आमरसामध्ये टाकायच्या। आता शेवया आणि आंब्याचा रस थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा। हिरवे वाटाणे सोलून घेतलेले आहेत। बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि बटाट्याचे 4 किंवा 6 तुकडे करून घ्यायचे। बटाटा कापून झाल्यावर पाण्यात टाकून छान धुवून घेतला आहे। बटाट्यामध्ये थोडे पाणी घालून बटाटा आणि वाटाणा शिजून घेणार आहोत। आता बटाटा आणि वाटाणा शिजतोय तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करावी। मसाल्यासाठी आपण लसूण, कांदा, कांद्याचे जाड तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, टोमॅटो, लसूण, आलं, मिरची आणि कोथिंबीर घालून घ्यायचे। 1 चमचा जिरे घालून घ्यायचे। जिऱ्याने भाजीला छान चव येते। सर्व मसाला मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचा। 5 मिनिटात वाटाणा बटाटा छान शिजला आहे। आता आपण भाजी करून घ्यायची। त्यामध्ये कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचे। तेल छान गरम झाले आहे। त्यामध्ये गरम मसाल्यामध्ये काळे मिरी, लवंग, वेलची, चक्रीफूल, तमालपत्र घेऊन छान गरम झालेल्या तेलामध्ये घालून घ्यायचे। गरम मसाला छान तडतडल्यावर त्यामध्ये कढीपत्ता आणि वाटून घेतलेला मसाला घालून घ्यायचा। मसाला तेलामध्ये छान परतून झाल्यावर त्यामध्ये 1 पेला पाणी घालून घ्यायचे। आपण मसाल्यासाठी कांदा, लसूण, टोमॅटो कच्चे वापरले आहे, त्यामुळे मसाला छान शिजण्यासाठी आणि आपली भाजी छान होण्यासाठी पाणी घालून सर्व आटून घ्यायचे। आता मस्त मसाला घट्ट झालाय। त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला पावडर, मीठ घालून मस्त मसाला तेलामध्ये छान परतून घ्यायचा। सर्व मसाला छान परतून झाला आहे। आता त्यामध्ये 1 चमचा दही घालून घ्यायचे। दह्याने भाजीला छान टेस्ट येते। मस्त असा सर्व मसाला परतून झाला आहे। आता त्यामध्ये शिजवून घेतलेले वाटाणे आणि बटाटे घालून घ्यायचे। सर्व छान मिक्स करून आपल्याला पाहिजे तेवढे पातळ होण्यासाठी थोडेसे पाणी ओतून घ्यायचे। तुम्हाला भाजी घट्ट पाहिजे असेल तर पाणी घालू नका। मस्त अशी भाजीला 1 उकळी येऊन द्यायची। झटपट तयार झालाय वाटाणा बटाटा। आता आपण बनवणार आहोत भजी। त्यासाठी भिजवून घेतलेली चण्याची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये लसूण, मिरची, कोथिंबीर घालून घ्यायची
आणि चवीपुरते मीठ, थोडीशी हळद घालायची, जिरे 1 चमचा घातले आहे आणि छान भजी कुरकुरीत होण्यासाठी त्यामध्ये चिमूटभर सोडा घालून घ्यायचा। सर्व मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून वाटून घ्यायचे। जास्त बारीक वाटायचे नाही, थोडे जाडसरच वाटायचे। मस्त असं वाटून झाले। आता त्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून घ्यायची। कोथिंबीरने भजीला छान चव येते। कोथिंबीर घालून मस्त हलवून छान गरम झालेल्या तेलामध्ये छोटे छोटे भजी घालून घ्यायचे। हे भजी कुरकुरीत आणि टेस्टी लागतात। तुम्ही कुठल्या पद्धतीचे भजी कढीमध्ये करून टाकता हे कमेंट करून सांगा। मस्त असे तेलामध्ये खरपूस रंगावर भजी तळून घ्यायचे। तयार झाले टेस्टी असे कुरकुरीत चवदार भजी। कोणाकोणाला आवडले? आता आपण बनवणार आहोत कढी। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे चण्याचे पीठ घालून त्यामध्ये दही घालून घेतले आहे, मीठ आणि हळद पण घातली आहे। आता दही छान मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे, म्हणजे सर्व मिश्रण छान मिक्स होईल। आणि आता टोपामध्ये तेल घालून तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, मिरची आणि हिंग घालून मस्त अशी फोडणी तयार करून घ्यायची। फोडणी छान तडतडल्यावर त्यामध्ये मिक्सरमध्ये फेटलेले दही घालून मस्त सर्व मिक्स करून घ्यायचे। आता कढीला छान उकळी येऊन द्यायची, पण कढी उकळेपर्यंत सतत हलवत राहायचे, नाहीतर कढी फुटते। आता मस्त अशी कढी उकळली आहे। गॅस बंद करून त्यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि वरून तळून घेतलेले भजी घालून घ्यायचे। मस्त तयार झाली आहे आपली टेस्टी कढी भजी। आता आपण बनवणार आहोत पुरी। पुरीसाठी आपल्याला 3 वाटी गव्हाच्या पिठामध्ये 1 वाटी रवा आणि मीठ घालून थोडे थोडे पाणी घालून घट्ट असे पीठ मळून घ्यायचे। पुरीचे पीठ नेहमी घट्ट मळायचे, म्हणजे पुऱ्या कमी तेलकट होतात। आणि अगदी 2 ते 3 मिनिटं म्हणजे तव्यातले तेल तापेपर्यंत झाकून ठेवायचे। पिठाचे छोटे छोटे गोळे करून मस्त अशा गोल पुऱ्या लाटून घ्यायच्या। सर्व पुऱ्या मस्त लाटून झाल्यावर गरम गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या। यावेळी पुऱ्या मी थोडे तेल लावूनच लाटल्या आहेत। सर्व पुऱ्या तयार झाल्या आहेत। आता तळून घेऊया। छान तेल गरम झाले की त्यामध्ये पुरी सोडून घ्यायची आणि थोडे थोडे पुरीवर झऱ्याने तेल टाकून मस्त बघा टम्म फुगलेली पुरी तळून घ्यायची। अशा पद्धतीने सर्व पुऱ्या तयार करून घ्यायच्या। बघा कशा मस्त फुगलेल्या खुसखुशीत अशा कमी तेलकट आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत। कोशिंबीर आणि पापड बनवून झाल्यावर तयार झालाय आपला पूर्ण स्वयंपाक। आता आपण बनवूया ताट। त्यासाठी आपण पहिल्यांदा घेतलाय आंब्याचा रस, मग वाटाणा बटाट्याची भाजी, कोशिंबीर, कढी, भजी, शेवया, भात, पुरी, पापड, भजी, भातावर कढी आणि शेवयावर आंब्याचा रस। मस्त तयार झाले आपले जेवणाचे ताट। कोणाकोणाला आवडले त्यांनी या जेवायला। आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।